हॅलो फ्रेंड्स, श्रेया फॅशनमध्ये तुमचं स्वागत आहे. 21 बाय 30 इंचाचा आपण हा एक कापड आहे ते कट करून घेतलेला आहे. त्याला आपण खालच्या बाजूने नॉन लावलेला आहे. मध्ये फोम शीट आहे आणि वरती आपलं मेन फॅब्रिक आहे. कॉटनचं कापड वापरतो आहे आपण. हे मेन फॅब्रिक फ्लॉवर डिझाईन आहे त्यावर, खूप छान, खूप सुंदर. त्यापासून आपण एक टिफिन बॅग बनवणार आहोत. रेग्युलर साईज टिफिन बॅग आहे ही. त्यावर आपण चैन अटॅच करून घेत आहोत. चैन उलट्या बाजूने ठेवायची आणि त्यावर टिप मारून घ्यायची. 1 इंचाची नॉन स्ट्रीप घेऊन आपण त्यावरती ही टिप मारायची आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगत असते की आपण हे यासाठी करायचं आहे की आतल्या बाजूने सुद्धा आपल्या बॅगची फिनिशिंग खूप चांगली आणि खूप क्लीन दिसते. कापडाचे कुठल्याही प्रकारचे धागे निघत नाहीत. आतल्या बाजूने हे कापड फोल्ड करून त्यावर आपण दाबटीप देणार आहोत. याने चैनला पण एक चांगला सपोर्ट मिळतो आणि चैन दाबटीप दिल्यानंतर चैन ही व्यवस्थित बसते. फोम नॉन आणि मेन फॅब्रिक आहे ते एकमेकांना असं सलग राहावं, चिटकून राहावं, त्यासाठी आपण या 2-2 इंचाचे जे लाईनिंग दिसत आहेत ना, हे लाईन मारून घेतलेलं आहे. त्याला क्यूट करणे असे म्हणतात. तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. बॅगसाठी जे वापरलं जाणारं मटेरियल आहे, नॉन असेल किंवा फोम असेल, चेन रनर, ह्या गोष्टी आपल्याला ऑनलाईनसुद्धा ॲवेलेबल आहेत. भरपूर सारे यूट्यूबर्स आहेत, भरपूर साऱ्या यूट्यूबर्स ताई आहेत की ज्या हे मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड करतात. आपण ते मटेरियल त्यांच्याकडून ऑनलाईन मागवू शकतो आणि आपला बॅगचा बिझनेस चालू करू शकतो. बॅगच्या बिझनेसमध्ये कसं आहे, बॅग बनवून आपण सेल पण करू शकतो किंवा आपण स्वतःसाठी सुद्धा वापरायला बॅग बनवू शकतो. आणि आपण स्वतः बनवलेल्या वस्तूचं कौतुक जर कोणी केलं तर आपल्याला ते खूप आवडतं. आपण आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना साडी वगैरे अशी देण्याची पद्धत असते. तर त्यापेक्षा आपण बनवलेली बॅग वगैरे दिली तर आपले पैसे पण वाचतात आणि आपण बनवलेली वस्तू समोरच्याला दिली तर तो एक आनंद वेगळाच असतो. तर मला तर वाटतं ही साड्या वगैरे देण्याची पद्धत आहे ना बंद करू नये ना, असं काहीतरी बनवून आपण जर दिलं ना तर आपल्या बिझनेसची ॲड पण होते. 4 लोकांना माहीत होतं की आपल्याला ही वस्तू बनवता येते आणि कदाचित आपल्याला एखादी ऑर्डर पण मिळू शकते. तर असं काहीतरी करायचं वेगळं. आता या बॅगला आपण दोन्ही बाजूने बंद लावून घेतलेले आहे. चैन तर अटॅच केलेलीच होती, त्याला रनर घालून घेतलेत. टिफिन बॅगला कधीही 2 रनर वापरायचे आहेत. दोन्ही बाजूनी, दोन्ही साईडने रनर घालायचे आहेत. आता हे आपण उलटं करून घेत आहोत आणि चैन आपली सेंटरवर येईल अशा पद्धतीने आपण आता ह्याचं सेटअप करून घेत आहोत. मध्यावरती चैन घ्यायची आहे. इथे खून करून घ्यायची आहे. ती मार्किंग करून घेतली की तिथे बरोबर आपली चैन आली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे बॅग सेट करून घ्यायची आहे. श्रेया फॅशन चॅनलवर आपण आता जास्त करून बॅगचे किंवा पाऊच याचेच व्हिडिओ टाकत असतो. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल यामध्ये तर तुम्ही नक्की हे व्हिडिओ बघत चला आणि अशा पद्धतीने बनवत चला. ड्रेस, ब्लाऊज, घागरा, वन पीस हे आपण बाकीचं तर रेग्युलर शिवतच असतो, परंतु त्याच्यापेक्षा हे बॅग बनवणं खूप सोपं आहे. एकदा जर आपल्या हातात बसलं हे काम तर आपल्याला खूप इझी जातं आणि आपल्या साध्या शिलाई मशीनवरच आपल्याला हे शिवायचं आहे. त्यासाठी कुठलीही वेगळी मशीन लागत नाही. माझ्याकडे फुल शटलची मशीन आहे, मी त्याच्यावरच आता हे काम करते. चैन फक्त कडक असते. चैनच्या तिथे कधी पण शिवताना ना थोडंसं हळू शिवायचं. तिथे खूप फास्ट मशीन चालवायची नाही, मग सुया वगैरे काही तुटत नाही. नाहीतर चैनच्या तिथे हमखास सुया तुटल्या जातात. पण आपल्याला काम करत असताना त्याचा अंदाज येतो की आता इथे जाड
येत आहे तर आपण इथे हळू मशीन चालवावी किंवा हाताने दाब उचलून मग घ्यावा. ही जी बॅग बनवत आहोत त्याच्या चारही कोपऱ्यांमध्ये मी 5 बाय 5 इंचाचे स्क्वेअर आखून घेत आहे. पाच बाय 5 इंचाचे चारही कोपऱ्यांमध्ये स्क्वेअर आखून घेतल्यानंतर आपण ते कटिंग करून घेणार आहोत. आणि हे जे स्क्वेअर आहेत ना, हे स्क्वेअरपासून पण आपण दुसरे वेगळं पाऊच शिवून ते पण आपण सेल करू शकतो. ते 5 बाय 5 इंचाचा होतो म्हणजे तो 10 बाय 5 इंचाचा स्क्वेअर असतो. तर त्यापासून आपल्याला 2 मोबाईल पाऊच तयार होऊ शकतात. जर आपण सिंगल झिपरमध्ये बनवला तर त्याची कॉस्ट वेगळी असते आणि आपण डबल झिपरमध्ये पण हा पाऊच बनवू शकतो तर त्याची कॉस्ट ही वेगळी मिळते. तर काय होतं, आपण जो हे बनवतो ना आणि याला कापड वगैरे सगळं अटॅच केलेलं असतं तर आपला वेळही वाचतो. आणि एका बॅगच्या कामासाठी आपण जो तयार करून घेतलेला हा साचा होता त्यामधून आपण 3 बॅग बनवणार आहोत. म्हणजे ही एक मोठी टिफिन बॅग बनवणार आहोत. त्याच्याबरोबर जो चौकोन आपले निघालेले आहेत त्यापासून आपण 2 मोबाईल पाऊच बनवू शकतो. आपण त्याचा वापर याला आतल्या बाजूने एक पॉकेट देण्यासाठी सुद्धा करू शकलो असतो, परंतु मी काही नाही देणार आहे याला कुठलंही पॉकेट. ही फक्त साधी सिंपल टिफिन बॅग बनवणार आहोत. याला फक्त एकच पॉकेट असणार आहे मोठं. बाकी इतर आपण बाहेरून किंवा आतून कुठलंही वेगळं पॉकेट दिलेलं नाही आहे. हे दोन्ही बाजू होत्या त्या दोन्ही बाजूंना आपण व्यवस्थित पट्टीने फिनिश करून घेतलेलं आहे. आणि ह्या दोन्ही बाजू एकदा चैनच्या बाजू फिनिश झाल्या की त्यानंतर फक्त आपल्याला स्क्वेअर एकमेकांना अटॅच करून घ्यायचे आहेत आणि याला टिप मारून घ्यायची आहे. ते अटॅच करत असताना काय होतं, सटकतं ते हातामधून आणि दाब्यातून पण सटकलं जातं ना, तर पिना लावून घ्यायच्या. जेव्हा तुम्ही सुरुवातीला हे कामं करतात ना त्यावेळेस काय करायचं, पिना लावून घ्यायच्या जेणेकरून आपल्याला सटकलं जात नाही. ते जाड होतं ना, फोम लावल्यानंतर वरची बाजू खालची बाजू ते जाड होतं आणि ते दाब्यापासून मग एकदम कडेला टीप असल्यामुळे सटकतं ते सारखं. तर ते सटकू नये म्हणून आपण पिनांचा टाचण्यांचा वापर करायचा आहे. त्याने ते खूप इझी जातं. चारही चौकोन कटिंग केलेले आहेत त्या अशाच पद्धतीने आपण शिवून घेणार आहोत. 2-2 टिपा मारायच्या आहेत कारण आपण आता ही घरगुती स्टाईल शिवतो बॅग. रेडीमेड बॅग ज्या आपण घेतो मार्केटमध्ये विकत त्याला 5 नंबरची एक टिप मारलेली असते फक्त, त्यामुळे त्या लवकर उसवल्या जातात, लवकर खराब होतात. परंतु ह्या बॅग आपण घरगुती पद्धतीने शिवतो तर आपण 2-2 टिपा मारायच्या त्याला. शिवाय आपण त्याला वरतून 1 इंचाची जी स्ट्रीप घेतो त्या स्ट्रीप पण अटॅच करत असताना पुन्हा 2 टिपा मारल्या जातात. म्हणजे किती मजबूत आणि किती व्यवस्थित आपली ही बॅग तयार होत असते. आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थितच द्यायचं कस्टमरला जर आवडलं तर कस्टमर अजून 4 लोकांना सांगतं आणि आपल्याला अजून नवीन कस्टमर मिळतात. आता बॅग बिझनेसमध्ये काय होतं, प्रॉफिट खूप कमी असतो. जेवढा आपण त्याला एफर्ट्स देतो आहे, जेवढं शिवायला किंवा त्याला फिनिशिंग द्यायला हे करायला किंवा हे नॉन-वन फोम वगैरे हे काही स्वस्त नाही आहे, हे सुद्धा खूप महाग आहे. परंतु आपण करायचं काहीतरी, करत राहिलं तर काहीतरी होतं. ज्यांना मशीनवर शिवता येतं, टिपा मारता येतात ते सुद्धा ही बॅग बनवू शकतात. तसं ड्रेस ब्लाऊज वगैरे शिवण्यासाठी कसं त्याला खूप मेजरमेंट असतात, खूप 12 भानगडी असतात त्याच्या. असंच झालं मग तसंच झालं, मग इथे जुळच का आला आणि इथे टिपच का अशी झाली आणि हे असंच आणि ते तसंच. म्हणजे प्रत्येक येणारे जे कस्टमर आहे ना त्याला खूप नवीन आणि कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार करायला म्हणजे खूप आव्हान असतं ते ब्लाऊज शिवणं. म्हणजे प्रत्येकाची वेगळी मापं, वेगळं सांगणं की याला अशी डिझाईन किंवा हे ते, तर हे सगळ्यांनाच नाही जमत. मग काय होतं की बायका मग मशीन काम करणंच सोडून देतात. परंतु ज्यांना मशीन येते चालवता ते लोक ही बॅग शिवू शकतात आणि त्यांचा एक इन्कम जनरेट होतो. ड्रेस ब्लाऊज वगैरे हेच शिवलं पाहिजे असं काही नाही आहे. मशीन चालवता येते तर बॅग बनवणं हे खूप सोपं आहे. हे सगळं मटेरियल तुम्ही रॉ मटेरियल आता खूप साऱ्या ठिकाणी उपलब्ध आहे. ऑनलाईन उपलब्ध आहे, ऑफलाईन पण उपलब्ध आहे. तुम्ही हे घेऊन हे नवीन काम सुरू करू शकता आणि आपली स्वतःची एक नवी ओळख पण तयार करू शकता. सुरुवातीला बनवायचं, स्वतःसाठी बनवायचं, घरच्यांसाठी बनवायचं, आपल्या मुलांसाठी टिफिन बॅग अशी बनवून बघायची. हळूहळू कॉन्फिडन्स आला की मग मार्केटमध्ये उतरायचं.
तुम्हाला ही माहिती पण कशी वाटली आणि ही बॅग पण कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी बॅग नक्की ट्राय करा. थँक्यू.